शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना, कशा आहात तुम्ही? तर अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, सकाळची मॉर्निंगची टाईम आहे. उठल्या जे आहे चहा पाणी. कालच कसं जांभूळ भरपूर झाडाला दिसले होते, पण कसं रोजच काम चालूच आहे घरामधले, बिलकुलही टाईम नाही काढायला. आणि संध्याकाळचे 6 वाजले होते, त्याच्यामुळे काही जांभळं काढले नाही. संध्याकाळी लक्ष गेलं झाडाकडे, त्याच्यामुळे आज उठल्या जे आहे की नाही झाडाची जांभळं तोडण्याचंच काम चालू आहे. इथं हाताखाली तुमच्या कालच बघितलं तुम्ही तोडायचं. ताजा मस्त एकदम. बघा हे कसे जांभळं खराब व्हायले, झाडाला काढणं झालं नाही. 2 दिवस पूजा होते त्याच्यानं. चला, जांभळं तोडणं झालं. आता थोडासा भाजीपाला घरा मागवला, कारण 2 दिवस पूजा होती घरात, तर बिलकुल जाणं पण झालं नाही, तोडणं झालं नाही. आज भाजीला पण काही नाही, कारण सोमवार थोडंच भाजीपाला आणला होता घरी. ते पडलं की नाही दोडकं बियाचं येणं झालं नाही 2 दिवस. नाचलेत बी पाण्यानं. मोठं आणायचं होतं, टोपलं सोयीच नाही. मला वाटलं आत्ताच काढलं होतं, शेंगा थोड्याच निघतील वाटलं. किती फुलं आले हो, उपसली बी आता ह्या बारीच आहे की नाही. तिकडे बी आहे की पलीकडे. इथं वांग बी पिवळं झाले, खाली बघितलंच नाही आपण. तो काही बी भेंड्या आहेत एकदम झाडाला. टोपलं झालं लहान आणि भाजीपाला निघला जास्त. ही भेंडीची कडबी बिलकुल होत नाही बरं का. आपल्या त्या भेंडीचं पाणी सुटतंय ना, तर हिला नाही सुटत. चला ना, आज आहे बलिप्रतिपदा आणि पुन्हा की नाही आज पाडवा पण आहे आपल्या दिवाळीचा. तर सकाळीचे आहे की नाही उठणं वगैरे लावून मुलांना पण, आकाशच्या पप्पाला पण मस्त अशी आंघोळ घालून घेतली. आणि आता जे आहे की नाही मी त्यांना ओवाळणार आहे, कारण सकाळी गडबडीची टाईम आहे आणि त्यांना जावं लागते दुकानी. तर सगळी जी तयारी मी आधीच करून ठेवली होती, तर आता मी त्यांना ओवाळून घेणार आहे. त्यांनी आणले माझ्यासाठी गिफ्ट, आणि ते गिफ्ट बघण्यासाठी की नाही तुम्हाला दुसरा ब्लॉग बघावा लागेल, कारण त्याच्यामध्ये जे आहे गिफ्ट ओपन करून जे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आहोंने दिले गिफ्ट. तर चला, सकाळी जे आहे की नाही त्यांना ओवाळून घेतलं, छान हे करून घेतलंय. आणि आता जे आहे की नाही भरपूर अशी काम आहेत आज पण. आणि उद्याच्याला भाऊबीज, त्याची पण तयारी करायची आहे, कारण 5-6 दिवस तर दिवाळीचे आपले असेच जातात की आज हे आहे उद्या ते आहे. आणि तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही ओवाळून घेतले की नाही, तुमच्या आहोंनी काय गिफ्ट दिले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, साखर वगैरे देऊन पाया पडले, आणि पाया पडताना ते हसू लागले की म्हणजे रोज असंच पाया पडत जा म्हणू लागले. तर चला, रोजचं तर पाया पडणं होत नाही, सकाळी उठले की कामं भरपूर असतात. तर चला, सकाळी जे आहे की नाही आमचे जे गावचे आहेत ना, आम्ही राहतो ना तिथले जे आहेत ना वासुदेव, ते दरवर्षी दिवाळीच्या वेळेस येतात. आणि त्यांना जे आहे की नाही आता आपल्या जे घडलं आम्ही तिथे करतो, पण ते आमच्या गावचेच आहेत, त्याच्यामुळे ते सकाळी आले होते आज.
सगळे जे आहे की नाही घराच्या बाहेर पडले की आपले कामाची जी लगबग सुरू होती, तर सगळेजण मुलं वगैरे त्यांचे पप्पा पण गेले दुकानी. सकाळचे जे काम आहेत ना, अशा दिवाळीचे लक्ष्मीपूजन 2 दिवस तसं ठुलं होतं. तर सगळे पितळाचे वगैरे भांडे पहिल्यांदा पण घासून नेले आणि आता जे आणले ते तेलगट वगैरे झाले समयाआधी. तर सकाळी जे आहे की नाही ऊन पडल्याशिवाय मी एक भांडे घासत नाही, माझं कामच आहे ते. कारण ऊन पडलं तरच मी पितळाचे भांडे घासते, नाहीतर काही स्टीलचे राहू द्या कोणते राहू द्या, नाहीतर ते कवरमध्ये तसंच ठूत असते. अजून इतकं कडाकच पडलं होतं. पितळाचे भांडे मस्त घासून जे आहे की नाही इथं समया वगैरे जे आहेत मी पालत्या घालतीये. कारण काढणंही तेवढंच आहे, पुन्हा त्याला ठेवणंही तेवढंच आहे. काम जे आहे की नाही कमी होतच नाही. सण आला तरी सण गेला तरी आपले कामं तर सुरूच राहतात. तर सकाळपासून जे आहे की नाही कालच्या लक्ष्मीपूजनची पुन्हा घरात पण लक्ष्मीपूजन होतं, ते पितळाची चांदीची भांडी जे आहेत ते सगळे पालती घातली मी. आणि खाली कसं कोंबड्या असतात ना, पाय वगैरे देतात म्हणून जे बाहेर कंपाऊंडला ऊन भरपूर पडतंय तिथं हे केलंय. आणि ऊन झाले बसता आज कडकड्याच ऊन पडले आणि पाऊस पण तसाच मिनिटांमध्ये यायला. दिवाळी पण आली तर पाऊस आज सकाळी कसं पाऊस सारखं चालूच आहे ना, तर झाडाची पानं जे आहेत ना अशी थोडीशी पाण्यानं सडल्यावानी झाली होते. तर ते सगळे कुंड्यातले पानं काढून इथं टाकून दिलेत मी. आणि आता सगळे घरातले कामं वगैरे झाले. तर स्वयंपाक अजून माझा बाकी पण पहिल्याने म्हणलं अंगण वगैरे झाडून घ्या. कारण कुणी येतंय जातंय घरामध्ये किती स्वच्छता ठेवा तुम्ही कुणी बघत नाही. अंगण एकदम स्वच्छ दिसलं ना तरच घराची माहीत होती म्हणून म्हणते. त्याच्यामुळं अंगण आधी स्वच्छ केलं आणि पुन्हा स्वयंपाक झाल्यावर पुन्हा मग सगळं घरातलं करता येते. सगळं झाडून वगैरे घेतलं. आणि झाडाची कशी रोजच देखभाल करावं लागते बघा. काही ना काही तर त्यांची कामं चालूच असते. तर जसं की लहान मुलाला कसं खाऊ घालणं पिऊ घालणं असते, तसं त्यांचं बी सगळं बघावं लागते. तेव्हा ते झाडं आपले वर्षभर टिकतात. आणि इथं जे आहे की नाही आलूची गडबडे त्याला सोप्याशिवाय खाली बसतच नाही ते. तर सकाळी जे आहे की नाही आता मी झाडलंय, ऊन वगैरे पाऊस नाही ना, तर ऊन भरपूर पडायले. त्याच्यामुळे आलूला जे आहे की नाही त्याच्या रोजच्या नियमित जागेवर बांधले. नाही तर पाऊस असला की दिवसभर आलू जे आहे आपला सोप्यावर बसलेला असते. तर चला आधी मुलं बघा, पुन्हा पती बघा, पुन्हा घर बघा आणि पुन्हा लास्टला जे आहे आपल्याला टाईम मिळतो. त्या टाईममध्ये जे आहे की नाही आपल्याकडे बघायला स्वतःला टाईम भेटतो. नाही तर दिवसभर काम सरत नाही. तर चला सकाळच्या कामापासून झाली फ्री आता. तर थोडंसं आता आपलं फ्रेश व्हायचं वगैरे, थोडं काय करायचं असलं ठेवायचं असलं ते टायमिंग आता आपली असती. तर चला इथं जे आहे की नाही रोजचं जशी गाय ती धारापुडी तशी आली होती. आणि आत्ता जे आहे की नाही कामापासून विश्रांती भेटली मला. तर आता थोडंसं मी बाहेर बसत असते ह्या टाईमला. जसं की 12-12:30चा टाईम झाला आणि गाईला जे आहे की नाही फराळाचं खाऊ घालायचं होतं मला. आणि कालपासून मी तिची वाट बघू लागले. तर आपली आली तर कपिला गाय, मी तिला कपिलाच म्हणत असते. आणि ती गाभण पण आहे बघा, पिल्लू देणारे. त्याच्यामुळे जे आहे की नाही दिवशी माया करू वाटली मला. आणि थोडंसं जे की नाही बाहेर बसले. आणि आज पाडवायनं तर संध्याकाळी वैभव म्हणला होता की फटाके फोडायचे. तर संध्याकाळी जे आज आहेत की नाही फटाके फोडायचे. तर सकाळपासून ते 1 वाजता माझं मॉर्निंगचं रुटीन असं होतं बघा आजचं. मोठे मोठे घे ना, घे कोणते घ्यायचे घे, मला माहित नाही ते मग आणलं. तूच तुला सगळे कोणीच गेले नाही ते फटाके. आमची फटाके फोडायची तयारी व्हायली.
वरी टेरिसवर जे आहे की नाही आता वाजले 9:30 आणि आता फटाके फोडायचे आज. घे मोठा काय अंजली राहता राहू दे. आणि हे घे 2-3 राहू दे सगळे. हे दिवा घेऊन चल वरते उदबत्ती इजून जातीये. चल 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 पुढे चल. चल अजून जेवण राहिले तर नाही रे. इथं कुंड्यात पाणी टाकलं होतं मी ते सगळं पाणी आले. चल आमच्या टेरिसवर आले आणि आज सकाळी की नाही हे आत पांघरून धुवून टाकले होते तर पाऊस इतका जोरात आलाय ना तर थोडे थोडे वल्ल्यात म्हणून इथं ठेवलेत. चला आमच्या घरावरली लाईट दाखवते तुम्हाला. हे लावलाय आकाशी दिवा. समोर सगळं चिकचिक झालंय वर. दिवा कुठे रे आकाश? दिवा लाव रे आख्या. कुठलाच दिवा पडन ना तसा ठुला आहे. तिकडे इकडे फेकू नका. लोक आपल्या मग त्रास होणे कुणाला. टेक लावता काय रे चालू झालं नाही की इकडं अलीकडे धडक देशील तो. आवाज होते का त्याचा? अरे हा तसं म्हण. कशा पावसानं व्हायले काय तुझं? तू तुझ्या आजी म्हणे. अरे कुठे गेलंय? गेला जमानला खाल. आता हे रुपये बघ आता येतं हे होते. चल 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 पॅराशूट तिथंच पडते भैया. आपण घेऊ शकता. कस काय लावलं का? नाही यायचं आपलं सांग. अरे कुठं गेलं? कोणाच्या हे छान पडलं. आणि ही जी आहे की नाही वरी टेरिसवर लावलेली लाइटिंग आहे आमची. जसं की खालून व्हिडिओ आला नाही त्या दिवशी तुम्हाला खालचंच फक्त टाकलं होता. तर हे सगळं जे आहे की नाही वरी रूम आहे तर वरची आहे बघा. वरचं सगळीकडं सकाळी मी बेलसीट वगैरे धुवून टाकले होते पांघरायचे. तर पाऊस आल्यामुळे थोडे वल्ले होते तर ते वरच ठुले. तर थोडं थोडं अलीकडे थांबा 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 1 मिनिट डॅडी. इकडे बघा. हा थांबा थांबा व्हिडिओ काढतो 1 मिनिट. आवाज लय भारी येत आहे व्हायचा. बोलो 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 बोलो. अरे मार तो काय हे तोंड इकडे कर जर. अरे हे तर काय एकच का? अरे हे जोयले होते संपून घेवायचं.
आगे आता पाठीमागे दोघांच्या मध्ये उभा रे. वय वेगळी कुठे 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 अलीकडे गे. वाटते असं करून करून किती महाग. तर चला मंडळी, आमच्या तर दिवाळी खूप छान अशी पार पडली आणि भरपूर असे फटाके पण उडवले. तर आजचा पाडव्याचा दिवस होता असा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अहोनी काय आणले गिफ्ट ते बघण्यासाठी जे आहे ना दुसरा ब्लॉग नक्की बघा. आणि तुम्हाला काय गिफ्ट मिळाले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.